वेळ येणारी काळ दर्शवेल. स्टार्ट ऑफ द मॅच. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी. पहिला चेंडू स्क्युअर ऑफ द विकेट. भरत पाटील ब्रँडचा ब्रँडेड चौकार. व्हॉट अ शॉट. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी चेंडू सीमारेषा पार. वेलकम बाउंड्री. सुपर टायमिंग सहित चेंडूला वळवलं गेलं. शिवतेच्या मैदानात सुद्धा विक्रमगडमध्ये आत्ताच मंगळवारी ती स्पर्धा मात्र पाहायला मिळाली आणि खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट ज्या ठिकाणी हाताळलं भरत पाटील ज्या संघामध्ये होता उत्तन बॉयज या संघामध्ये खेळला गेला होता आणि खूप चांगल्या प्रकारचा खेळ साकारला गेला होता. प्रशांत गैरतने एक इनिंग चांगली खेळली होती परंतु भरत थोडासा फ्लॉप ठरला गेला होता परंतु कमबॅक करेल यात काही शंका नाहीये. पुन्हा एकदा इनफिल्डच्या वरून खेळताना आपण पाहू शकता चेंडू निघून जाईल डीप बॅक पॉइंटला. क्षेत्ररक्षण करतायत चेंडूचा पाठलाग करतायत तत्पूर्वी चेंडू मात्र यावेळेला सीमारेषा पलीकडे निघून जाईल. बॅक टू बॅक दोन चौकार भरत पाटीलच्या बॅटमधून. प्रथा 11 सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघ जाऊन पोहोचतोय बिनबादाट. धावांची गती जर आपण पाहिली तर दोन चेंडूच्या समाप्तीनंतर कुंदन आमचे गोल्डन मॅजिक फिंगर या ठिकाणी दर्शवत आहेत की 8 धावा या फलकावर. ही भरत पाटीलची खासियत आहे जी स्पेशालिटी आपल्याला पाहायला मिळते. 12:26 चेंडू फेकलाय. आपल्याला एक्झॅक्टली 12:53 मिनिटांपर्यंत हा पहिला डाव समाप्त करायचा कारण 5 षटकांमध्ये 25 धावा. ज्याच्या नावावर 6 चेंडूवर 6 षटकार ठोठावण्याची किमया आहे आमच्याच अडणे गावामध्ये ज्यांनी जबरदस्त पराक्रम केला होता. यावेळेला ऑफ साईडला फटका चांगला आहे. इंटू द गॅप मध्ये खेळला गेला आणि सरळ चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. वन बाउन्स ने क्लिअर होत असताना 4 धावा. गुड शॉट. बॅक टू बॅक 3 चौकार. क्या बात है भरत पाटील. खेळ झाला 12 धावा. कैलाश रिंजड यांच्या माहितीसाठी हा पहिला सामना आपण पाहतोय. ज्या पद्धतीने यूट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते पाहत आहेत आणि उमेश मेहर यांच्या माहितीसाठी की सामना 4 साईनाथ अर्नाळा हा सामना मात्र पाहायला मिळेल. एकविरा स्पोर्ट्स नायगाव या संघाबरोबर खेळताना पाहायला मिळेल. काय अफलातून सुरुवात झाली. यावेळेला आपण पाहतो की सुंदर स्टार्ट मिळवून देण्याचं काम केलं गेलंय. चेंडू त्या मैदानाच्या आतमध्ये यस पंच काय दर्शवत आहेत. 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. भरत पाटील यांच्यासाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज आपल्याला पाहायला मिळतं. रोशन जे किनी प्रथा 11 आपण पाहतो सत्यनारायण स्पोर्ट्स कोपरी संघाला सौजन्य केलंय आणि त्यांचे पॅकर्स आहेत आणि त्यांनी 200 रुपयांचं कॅश प्राइज. अजून जर 3 चौकार येत आहेत तर यावेळेला आपण पाहतो 300 रुपयांचं कॅश प्राइज असेल. मात्र या ठिकाणी आमच्यापर्यंत जमा झालेला आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. चांगली स्टार्ट यावेळेला आपण पाहतोय. MPLच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहू शकतायत परंतु त्या स्क्वॉड मध्ये होता परंतु नशीब फळफळलं जाईल यंदाच्या वर्षामध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज सरळ बॅटने खेळला गेलाय. ऑन साईडला व्ही शेप मध्ये खेळला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून येतोय. 4 धावन करता. बॅक टू बॅक 4 चौकार. सुपर बॅटिंग बाय भरत पाटील. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जर आपण पाहिली तर एकंदरीत 16 धावा. 4 चेंडूवर 4 चौकार. ही खासियत आहे. ही टेक्निकल बॅटिंग ज्याच्या बॅटमधून मात्र धावा खोऱ्याने वाहतात कारण युजेस फुटवर्क तुमचं अप्रतिम तर तुमच्या धावा या बॅटमधून अगणित आणि तेच मात्र भरत पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतं. एक जुना जाणता गोलंदाज आज मात्र यावेळेला आपण पाहतोय भरत पाटीलला पुन्हा एकदा मात्र गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत परंतु राजेश यांचं सुद्धा कौतुक करेन अजून फिटनेस बाळगतायत. यावेळेला पाहिला ऑन साईडला फटका चांगला आहे. कोणी क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू मात्र यावेळेला क्लिअर होईल. 6 धावन करता. व्हॉट अ शॉट. मॅक्सिमम 6. क्या बात है. सुपर टायमिंग. DJ Webber in the mix. धड़क धड़क भंडारा चिड़क चिड़क मल्हारी धड़क धड़क भड़क साली चटक मटक फटक साली दुश्मन की देखो
4 चेंडूवर 4 चौकार आणि तदनंतर 5व्या चेंडूवर षटकार. एक सुपर बॅटिंग करत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. सुपर बॅटिंग. भरत पाटील नावाचं वादळ घोंगावलंय ते या शिवनेरी चषक 2021 मध्ये. राजेश घरत एका साईडला आपण पाहतोय, कळंब संघाचा एक जुना जाणता गोलंदाज आपण पाहू शकतायत. धनंजय पाटीलला ही मात्र पूर्ण मॅच पाहतायत. बारडोलीवरून आपण पाहू शकतायत. नितेश कदम असतील, श्रीकांत भोईर असतील, किरण खानजोडे जव्हारवरून मात्र समालोचक आहेत आणि ज्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. धावांची गती स्कोर कार्डवर 22 रन्स ऑन द बोर्ड. क्षेत्ररक्षणाकडे व्यूहरचना जर आपण पाहिली तर एक गलेरी झोन, स्लिप पॉइंट, शॉट एक्स्ट्रा, शॉट मिड ऑफ घेतला होतोय, तदनंतर स्लिप मिड ऑन, शॉट लेग गेली, स्क्युअर लेग. यावेळेला ऑन साइडला स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. 30 यार्ड सर्कलचं बंधन आणि यावेळेला वन बाउन्सने चेंडू क्लिअर होत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते तब्बल 26 धावा. आक्रमकता काय असते हे दर्शवून दिले गेले आणि प्रथा 11 चे आपण रोशन गिरी यांच्याकडून भरत पाटील यांच्यासाठी